आता विशेष काय आहे, अनुभव म्हणजे पहिल्या वर्षी ज्या माणसानं आपल्याकडे रोपण येत होती तो माणूस आजपर्यंत आपल्याकडे जो रोपण येते. मागच्या पहिल्या वर्षात 2 गुंठ्यात होती, आता थोडं कमी नाही तर 1 एकरात रोपवाटी काय आपली. तर एक 22 जण आपल्याला 100+ टार्गेट पूर्ण केलेली माणसं आहेत आपल्याकडे. 22 शेतकरी आहेत ती. पोच करायची सुविधा आता आम्ही पाक जालन्यापर्यंत गेलोय. जालन्याला गेलोय, जालन्याला कमीत कमी लाखभर रोपं दिली ती. परत करमाळ्याला काय विचारूच नका. आता एवढा सेल आहे, एक 18 ते 20 लाख रोपं आपली वर्षाला जाते. ही 86-032 जातीचं बियाणं आहे. सेकंड जनरेशनचं आपण बियाणं घेतोय. ही आपल्या गावातल्या मागच्या वर्षी दिलेलं चांगलं शेतकरी आहे ती, त्यांच्याकडं आपण कायम त्यासनी क्वालिटीचं बी देतो. सेकंड जनरेशनचं, फर्स्ट जनरेशनचं त्याप्रमाणे करतो. आता बियाणं बघू शकता तुम्ही. कांड्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ही काही वरची कांडी घेत नाही. ही झालं सोलून घेते त्या महिला ऊस. नंतर ही धरा काढली, सोलून झाल्यानंतर कटिंगला ठेवते. ही आपली 2W मशीन आहे. कटिंग झाल्यानंतर ही कटिंग चालू असते. आपल्याकडे 2 मशीन आहेत. सध्या आता लेबर कमी आहेत त्यामुळं एकच मशीन चालू आहे. आणि आणि हा जो सगळा माल आहे तो सगळा जनावरांच्या गोठ्यासाठी नेते माणसं. ही भरून ठेवलीत आत्ता. ही ती ह्याच्यावर आता बीज प्रक्रिया करणार दुपारच्या नंतर आणि भरायला घेणार. ही 2 पॉलिहाऊस आपण केलेले आहेत, कारण बरोबर पावसाळ्या सीझनला भट्ट्या मार खाते म्हणून दोन्ही पण पॉलिहाऊस केलेले आहेत. बाकी काय दुसरा यूज होत नाही, फक्त भट्ट्या लावून काढणे एवढाच यूज होतो. आणि दोन्ही पॉलिहाऊसची कपॅसिटी 1 लाख रोपं आठवड्याला बसते. त्याच्यात एक आठवड्याला 1 लाख बसतात. परत बाहेर काढून ठेवले की दुसऱ्या आठवड्यात दुसरे 1 लाख रोपं बसतात. म्हणजे महिन्याला 4 लाखाचं प्रोडक्शन आपलं होतंय. भट्टी बघायची असली यात गरम खूप होतं याच्यात, हीट आहे जास्त. या इकडून इकडून ही 5 ते 6 दिवसाची रोप आहे ती फक्त. भट्टीमध्ये कधीपासून ठेवले जातात? ही कसं आहे, एक 7 ते 8 दिवस फक्त ह्याच्यात राहायला लागते, जास्त काय नाही. कारण का टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे बाहेरच्या पेक्षा ह्याच्यातनं लवकर बाहेर निघतं असं होते. आणि ह्याचा बेनिफिट खरं पावसाळ्याच्या दिवसात येतोय जास्त, कारण आपण माणसांची ऑर्डर घेतलेली असते त्या, आणि त्या वेळेत पूर्ण करायचं असलं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. बाहेर नेलं तर बाहेर कधी कधी उगवतं नाही उगवतं ह्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ही काल काढलेली आहे ती. हे काल काढलेलं बियाणं आहे. 21-22 दिवस झालेला आहे त्याला. याला 21-22 दिवस झालेला आहे ती. ह्याच्यापेक्षा थोडं चांगलं आलं की ह्याच्यातलं गॅपिंग करून घेतो आम्ही, म्हणजे बाद आहे ती काढून टाकतो. आणि हे बघा 1 नंबरचं बी हे असं तयार करून ठेवलेलं असतं. ही ती खाली ठेवलेलं आहे. ही शेवटची स्टेज. ही शेवट स्टेज. इथून पुढं कटिंग करून देतो. शेतकऱ्यांची जशी इच्छा असेल तसं कटिंग करून किंवा हाय असं देऊन टाकतो. तुम्हाला जर ही जी क्वालिटी बघायची असेल बघू शकता. आणि आपली एक गॅरंटी असते की 1 रोप मरणार नाही.
ह्याची गॅरंटी आपली असते. आजपर्यंत असा कुठल्या शेतकऱ्याची तक्रार आलेली नाही की बाबा माझं एक रोप मेलंय असं. सगळे रोप एक ना एक रोप म्हणजे असं मारलेलं काय असं कोणाची तक्रार आलेलीच नाही. कारण 100% आपण शॉर्टिंग करून व्यवस्थित चांगल्या दर्जाची रोपं देतोय. दादा नमस्कार. नमस्कार. मला तुमचा तर पहिल्यांदा परिचय द्या. माझं नाव अक्षय अंकुश जाधव, राहणार वाझर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर मला आपली जी ऊस रोपे वाटिका आहे त्याच्याबद्दल सांगा. कसं आहे, ही आपली रोपवाटिका 2020 साली आपण सुरू केलेली. सुरू म्हणजे काय, मी आहे BSc केमिस्ट्रीचा माणूस. जॉबला गेलेलो, म्हणजे जॉबला इंटरव्ह्यू देऊन आलतो. घरी काय म्हटली जायचं नाही जॉबला, घरी शेती आहे 4-5 एकर, जास्त काय कुठं काय आपल्याला जास्त काय नको आहे. मग करायचं काय म्हटल्यावर 19चा पूर झालता. त्यावेळी आमच्या इथली खालची शेती सगळी पुरात म्हणजे पाण्याखाली गेलती. पाण्याखाली गेल्यावर परत रोपं आणून सांडली आम्ही. रोपं आणून सांडल्यावर बघितलं तर रोपं 6,000 रुपये एवढे, अर्ध्या एकराला किंमत झाली 6,000 रुपये. असं झाल्यावर म्हटलं ही मामूली गोष्ट आहे, ही काय म्हणजे आपल्याला पण आपण पण तयार करू शकतोय. तेव्हापासून जी कल्पना सुचली ती मग त्यावेळी 20 साली चालू केलं. त्यावेळी 2 गुंठ्यात होती फक्त. 2 गुंठ्यात म्हणजे आम्ही हाताने कटिंग करत होतो. त्याचं हाताने कटिंग करत दुसऱ्या वर्षी आम्ही मशीन घेतली, शेड उभारलं आणि माणसाचा रिस्पॉन्स पण चांगला यायला लागला. पहिल्या वर्षी माणसाचा रिस्पॉन्स पहिल्या वर्षी म्हणजे 2 गुंठ्यात होती, एक 60-70 हजार रुपये फक्त गेली आपली, जास्त काय गेले नाही. ती जसं वाढत जाईल तसं आता दरवर्षी दुप्पट तिप्पट व्हायला लागलं. एक 2-3 वर्ष गेल्यावर भागात नाव झालं, सगळं झालं. आणि मेन म्हणजे आता एवढा सेल आहे, एक 18 ते 20 लाख रोप आपली वर्षाला जाते. कमीत कमी वर्षाला एक 2 लाख 4 लाख असं हीच करत गेली ती. सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या रोपवाटिकेमधून रोपं नेलेली त्या माणसांचा अनुभव काय होता? आता विशेष काय आहे, अनुभव म्हणजे पहिल्या वर्षी ज्या माणसानं आपल्याकडे रोपं नेली ती तो माणूस आजपर्यंत आपल्याकडे रोपं नेते, दुसरीकडे कोणीकडे नेत नाही. तो एक बेनिफिट झाला. आणि शेजारचा माणूस त्याच्या तो आपल्याकडे येतोय की बाबा तू रोपं कुठून आणली तीस. आणि मेन म्हणजे हीच मेन आपल्याकडे प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आपली रोपवाटिका वाढत गेली. मागच्या पहिल्या वर्षात 2 गुंठ्यात होती, आता थोडं कमी नाही तर 1 एकरात रोपवाटिका आपली. आपण बघतो की बरेच ठिकाणी ऊस रोपवाटिकेचे फार्म असतात, तर त्यांचे फार्म आणि आपल्या या फार्ममध्ये काय फरक आहे? आता कसं आहे, आपण बऱ्यापैकी 2nd 3rd जनरेशनचंच बियाणं वापरतोय. आपल्याकडे शेतकरी जी आहे ती सगळं आपल्याकडे येते, ती बघते, ती बियाणं बघते. आम्ही सरळ सांगतो तुम्ही या, नवीन कुठला शेतकरी असेल कुठला आहे काय, आम्ही सरळ सांगतो तुम्ही या बघा मग ठरवा, आम्ही काय तुम्हाला घ्या असं म्हणतच नाही. त्यामुळे शेतकरी येते, ती बघते, ती घेते, ती जाते ती. असा विषय. शेतकऱ्यांनी आतापर्यंत नेलेलं असं कोणतं रेकॉर्ड आहे का, विक्रमी उत्पादन वगैरे घेतलेलं? आता तसं म्हणायला गेलं तर एक 22 जण आपल्याला 100+ टार्गेट पूर्ण केलेली माणसं आहेत आपल्याकडे. 22 शेतकरी आहे ती, 22 किंवा 23 असतील, एक्झॅक्टली काय माहित नाही, पण 22-23 जण तर आहे ती की 100+ उत्पन्न काढणार आहे ती. आणि काढलेलं आहे तिने, कंटिन्यू होत नाही पण काढते ती. कमीत कमी 200-250 लोक आपल्याशी आत्ताशी जुळलेली आहेत. इतर रोपवाटिकेमधून रोपं नेलं आपल्या रोपवाटिकेमधून काय आहे माहिती आहे का, गॅरंटी नाही बाहेरनं कुठनं रोपं आणलं. 10-20 पैशासाठी तुम्ही शेतकऱ्यांचं कशाला नुकसान करता. आणि शेतकरी पण काय करतोय, 10-20 पैसे कमी भेटते ती म्हणून दुसरीकडे रोपं आणते ती. 10-20 पैसे शेतकऱ्याला कळत. बरं, तुम्ही मेन म्हणजे सोयाबीन, गहू, हरभऱ्या ह्या 3 महिन्याच्या पिकाचं तुम्ही चांगलं उत्पन्न देणार बी निवडताय. 3 वर्ष शेतकऱ्याचं रानात बी राहतंय, ती मग ऊसाचं बी का बघत नाहीत. ते 2-3 हजार एक्स्ट्रा जाते ती म्हणून किंवा काय, ही शेतकऱ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. बरं, आता दुसऱ्या कुठल्या जर ह्याचं बी लावलं म्हणजे खोडव्या नेडव्याचं काय असेल ती किंवा ती लावलं तर 100% शेतकऱ्यांनी एक 20 ते 25 20-25 राहू दे, एक 15 टनाच तर लॉस होतोय. 15 ते 25 म्हणजे 50-1,000 रुपये शेतकरी लॉस मध्ये जातो. आणि डोळ्या देखची उदाहरण आहे ती. आम्ही तिकडल्या रोपवाटिकेतनं ऊस आणली, असं झालं तसं. बाकीचं आम्ही शेतकऱ्यांना सांगतो, बाकीच्यांचं काय सांगू नका, आमच्यातलं सांगा फक्त, तुम्हाला काय ही झालंय का मग असं सरळ सांगून आपण ते. आणि आपलं कुणाचं गंडवा गंडवी नाही, काय नाही, ये बाबा बघ घेऊन जा असं सरळ सांगतोय. जात कोणत्या ऊसाची? आता फक्त कसं आहे, जून, जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त 86-032 चालतं. 86-032 एकच जात आहे. आम्हाला हीच होत नाही. बाकीचं म्हणजे 10,000 एक कुठल्या ऑर्डर आली तरच आम्ही करतोय, नाही जास्त करत नाही. दिवसाला तुमचं किती प्रोडक्शन आहे?
ह्या वर्षी 15 ते 20 हजार म्हणजे एक्झॅक्टली आज कसं आहे रोज थोडं थोडं म्हणजे आज नुसतं कटिंग तर कटिंग भरणी तर भरणी म्हणजे रेशो जर म्हणाय गेलं तर 15 ते 20च्या दरम्यान आम्ही रोज रोप भरतोय. आणि कामगार किती ठेवण्यात आले? एक 9 आहे कामगार, 9-10 आहे ती. एखादं कोणतर दररोज एक कोणतर राहिलेलं आहे म्हणजे 8-9 तर आहे तीच. 8-9 कामगारात एक 18-20 हजार रोपं तरी होती ती. जर एखाद्याला घ्यायची असतील रोपं तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल या रोपांबद्दल? कसं आहे आता घ्यायचे असतील तर आपल्याकडे कसं होतंय मे जूनचा सीझन आडसाली असतो, मोठा सीझन असतोय तो. आता आपली रोप एप्रिलमध्येच बुकिंग होती ती म्हणजे जून जुलै सगळा बुकिंग होतो एप्रिलमध्येच. माणसं येऊन त्यांनी आधी बियाणे प्लॉट दाखवलेला असते ते आपण असा आहे बियाणे प्लॉट असा आहे येऊन बुकिंग करून जाते ती. कमीत कमी एप्रिलमध्ये बऱ्यापैकी बुकिंग होतच असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरचाच तेवढा हे राहतं आणि नोव्हेंबरपासून पण बुकिंग होतंय. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो 3 नोव्हेंबरपासून बुकिंग चालू आहे बघा. आता वहीत लिहिलेला आहे एक 43 एकरचं तर बुकिंग झालेलं आहे आपल्याला. म्हणजे सगळं रेकॉर्ड तुम्ही हा तर जे दिलंय कुणाचं आहे कुणाचे फोन आलाय त्याचं नाव नंबर त्याचं पेमेंट किती म्हणजे एकरी आपण 2000 रुपये ऍडव्हान्स घेतो ती पेमेंट त्याला किती तारखेला पाहिजे कुठली जात पाहिजे हे सगळं लिहून असते. आणि त्या ह्याच्यात एक समजा आपण सांगितलं 5 तारखेला देतोय तर 3 किंवा 7 तारखेच्या दरम्यान 3, 4, 5, 6, 7 ह्या 4-5 दरम्यान दिवसाच्या दरम्यान आपण देतो त्यासनी. आणि जर एखाद्याचं गाव लांब असेल तर त्याच्यासाठी पोच करतोय आपण पोच करायची सुविधा. आता आम्ही पाक जालन्यापर्यंत गेलोय. जालन्याला गेलोय. जालन्याला कमीत कमी लाखभर रोपं दिली ती. परत करमाळ्याला काय विचारूच नका कारण आता किती दिली तर आम्हाला पण लक्षात नाही ती. करमाळ्याची पण शेतकरी आहे ती. परत तुम्हाला सांगतो बीडला पण दिली ती गेवराई साईडला. जालन्याला आंबड साईड घनसांगवी साईड हे सगळी दिलेली आहेत आपण रोपं. जास्तीत जास्त आपण करमाळ्यात भरपूर रोपं दिली ती. मागवण्यासाठी प्रोसेस काय असते? मागवण्याचं काय आहे आधी शेतकरी फोन करते ती कुठला आहे काय आहे सांगतो आम्ही. जर लांबचा असला तर व्हिडिओ कॉल वगैरे करून सांगतो की बाबा असा आहे असा विषय आहे तुम्हाला कधी लागणार आहे. तर त्यांच्यानं आपल्यामध्ये जर बसत असलं कुठलं काय म्हणजे आमच्यात कसं असतं आधी बुकिंग असतंय त्यामुळे ती जर म्हणली बाबा 1 ते 10 तारखेपर्यंत बुकिंग आहे समजा म्हणली आपल्याला ह्या तारखेला आम्ही सांगतो सर जमत नाही पुढल्या तारखेचं असलं तर तुम्ही सांगू शकताय असं सांगून मग आपण त्यांच्याकडे ऑनलाईन पैसे घेतो किंवा आले तर देऊन जाते ती. आणि मेन म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी गाडी जाणार आहे 2-3 दिवसात आधी सांगतो पूर्ण पेमेंट भरा गाडी येऊन जाते असा विषय असतो. रेट काय आहे? रेट आता कसं आहे किती लांब आहे त्याच्यावर सगळा रेट. आता इथं आपला रेट 2 रुपये 20 पैशाला तर रेट आहे जाग्यावर. आता किती लांब होतंय काय होतंय त्याच्यावर रेट परत राहते ती किती क्वांटिटी आहे ह्याच्यावर पण राहते. इथून पुढचं तुमचं कसं असणार नियोजन? नियोजन काय आता बऱ्यापैकी 43 एकराचं तर बुकिंग आहे आणि चालूच आहे आता नियोजन म्हणजे आता कमीत कमी जानेवारीपर्यंत तरी बुकिंग आहेच. असं दररोज आपल्याला काय काय काम करायला लागतं इथे? आता कसं आहे एक आठवड्यातनं एकच दिवस सुट्टी घेतो ती पण शॉर्टिंग म्हणजे गॅपिंग करणे कुणाला द्यायचं असलं तर एवढ्यासाठीच असते नाहीतर सुट्टी नसते. रोज ऊस आणणे भरणे लावणे भट्ट्या असं निघले की बाहेर काढून ठेवणे शेतकरी आले की त्यासने सांगणे काय 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 कसं कसं असतंय ते झालं एवढं. एकूण सुरुवातीला तुम्हाला खर्च किती आलेला म्हणजे सुरुवात करताना तुम्ही? आता जास्त आता कमीत कमी तसं म्हणायला गेलं तर 6-7 लाख रुपये माझं गुंतलेलं आहे त्याच्यात आत्तापर्यंत. सुरुवात कोणी करायची म्हटली तर काय लय नाही किरकोळ 1 लाख 1.5 लाख रुपये सुरुवात करू शकतो कोण पण. या व्यवसायात तुम्ही उतरलेला आहेत काळजी मेन कोणती घ्यावी लागते आपल्याला? मेन काळजी बियाण्याची. तुम्ही कसलं पण द्या आता ही रोप आहे ती ही कशी पण मी तुम्हाला म्हणजे असं टवटवीतपणा म्हणजे काय पण करून त्याला औषधं सोडून ही टवटवीतपणा ही घालू शकतोय आपण. पण जी ओरिजिनल बियाण्यातनं जी क्वालिटी येते ती आपण कुठं सुद्धा ही करू शकत नाही. ज्यांनी इथनं रोपं नेलीत त्यांच्या परत तुमचा परत कसा संपर्क असतो? संपर्क आहे म्हणजे दरवर्षी येते तीच ती. आता त्यासनी चांगलं लागल्याशिवाय ती येते ती का? त्यासनी बियाणं चांगलं लागलंय त्यामुळेच ती येते आपल्याकडे असा विषय आहे. त्यामुळे आपण काय जास्त हे करत नाही. शेतकरी येते त्यासनी माहिती असते की बाबा ह्याच्याकडे चांगलं मिळतं. त्याचा बेनिफिट काय आहे की एका शेतकऱ्याने नेलं की शेजारचा शेतकरी पुढल्या वर्षी आपल्याकडे आलेला आहे हे आपलं हे आहे असा विषय झालाय. त्यामुळे आम्हाला कुठं जायला लागलं नाही काय नाही काय. एखाद्याला मागवायचं असेल तर प्रोसेस कशी आहे? प्रोसेस पूर्णपणे सांगा. प्रोसेस म्हणजे काय आहे फोन करणे इथं वेळ असेल तर येऊन बघणे त्याला कुठल्या तारखेला पाहिजे ती त्यानं सांगायचं कुठल्या तारखेला पाहिजे
आमच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या वेळेनुसार कसं असेल आम्ही नोंद करून ठेवतोय. बुकिंगनुसार असेल तर ज्या त्या वेळेचं बुकिंग असते. मे जूनमध्ये काय ती एप्रिलमध्येच बुकिंग होतं, त्याचा काही विषयच येत नाही. जून जुलैचा मे एप्रिलमध्ये बुकिंग होतं, त्यामुळे काय नाही. इथनं पुढे जर कोणाला पाहिजे असलं तर फोन करा, येऊन बघा, आपली ॲडव्हान्सची पावती करा, घेऊन जावा. आणि तुम्हाला ज्या दिवशी आम्ही सांगितले त्या दिवशी रोपं 1-2 दिवसात त्या आधी 2 दिवस पोच करेन किंवा नंतर 2 दिवस पोच, असा विषय. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव अक्षय अंकुश जाधव, मोबाईल नंबर 8600 92 49 85. पत्ता सांगा. राहणार वाजर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर मित्रांनो, जर तुम्हाला पाहिजे असतील ऊस रोपवाटिका तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यांची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसने जाऊन तुम्ही रोपे मागवू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.